नमस्कार मंडळी, महेश मांजरेकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. आजवर महेश यांनी दर्जेदार मराठी चित्रपट दिले आहेत. तर महेश मांजरेकर हे उत्तम दिग्दर्शक आहेत. ते नेहमीच वेगळ्या कलाकारांना त्यांच्या चित्रपटात संधी देत असतात. मात्र त्यांच्या मुलाला ते जास्त चित्रपटात घेत नाहीत. याबद्दल स्वतः महेश यांनी भाष्य केलं आहे. यासोबतच त्यांच्या मुलाला म्हणजे सत्याला असलेल्या विशिष्ट आजाराबद्दल नुकताच त्याने खुलासा केला आहे. तर आपल्या मुलाविषयी बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, सत्या खूप चांगला मुलगा आहे, पण कधी कधी वाटतं तो आत्ताच्या समाजात शोभून दिसत नाही. तो खूप साधा आहे. त्याला कोणाबद्दल वाईट विचार करता येत नाही. त्यामुळे काही झालं की तो लगेच इमोशनल होतो. त्याला अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर नावाचा एक मानसिक आजार आहे. तो चिडला की खूप चिडतो, पण ठरवून कुणालाही दुखवत नाही. तो जसा आहे तसा तो आवडतो. त्याच्या कामाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, खरं तर त्याला अभिनय क्षेत्रात काम करायचं होतं. त्याने कामही केलं. तो जर चांगला ॲक्टर असता तर मी स्वतः त्याला चित्रपटात काम दिलं असतं. पण मीच त्याला समजावलं की हॉटेल व्यवसायात लक्ष घाल, आणि मी सांगितल्याप्रमाणे त्याने ऐकलं सुद्धा. सध्या मांजरेकरांचा मुलगा सत्या मांजरेकर हा मुंबई येथील गोरेगाव येथे सुखासुखी हॉटेल चालवतोय. तर अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि त्यांचा मुलगा सत्या मांजरेकर ही बाप लेकाची जोडी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा.